काही दिवसांपूर्वी माझ्या इकडं एक 9-10 मुलांचा ग्रुप आला होता. साधारण ते मुलं 9वी-10वीतले होते. जेवण करायला आले, त्यांचं जेवण झालं आणि ते बिल द्यायला आले. जेव्हा बिल द्यायला आले मी त्यांना विचारलं, अरे मुलांना जेवण कसं वाटलं, पोट भरलं का, आवडलं का? तर शेवटी ती लहान मुलं, त्यांचं ते चेहऱ्याचे हावभाव थोडे वेगळे वाटले मला. पण मी त्यांना बाजूला घेतलं आणि विचारलं काय झालं नेमकं, काय प्रॉब्लेम. त्यातला एक मुलगा बोलला, काका आमच्याकडे पैसे कमी हो म्हणून थोडं आम्ही कमी जेवलो. तो बोलल्यानंतर मी माझ्या स्टाफला लगेच सांगितलं, यांना ताबडतोब काय असेल ते जेवायला दे, काय पैसे असतील जेवढे ते घे, बाकीचे पैसे राहून दे. आणि तुम्हाला सांगतो मी कुठल्याही स्वार्थ न साधता त्या मुलांना पोटभर खाऊ घातलं आणि घरी पाठवलं. आता तुम्ही मला असं म्हणत असाल की मी हा किस्सा का सांगतो तुम्ही, तर गंमत अशी झाली की काही दिवसांनी ते मुलं त्यांच्या आई वडिलांना म्हणजे फॅमिलीला घेऊन माझ्या हॉटेलला आले आणि त्यांच्या घरी त्यांनी तो किस्सा सांगितला की काय झालं. तुम्हाला सांगतो ते ऐकल्यानंतर ती फॅमिली तर आमचं हे एकंदरीत वागणं खूप आवडलं, की जी आम्ही वागणूक त्या मुलांना दिली तर ती त्यांना भयानक आवडली आणि त्यांना जेवण पण आमचं खूप आवडलं आणि ते आमचे रेग्युलर कस्टमर झाले. आणि एवढंच नाही तर त्या काही मुलांचे वडील त्यांच्या मित्रांना घेऊन सतत आमच्या हॉटेलमध्ये येत असतात आणि आमचे कायमचे कस्टमर झाले. की या प्रसंगामुळे एक आमची चांगली ओळख निर्माण झाली. मित्रांनो तुम्हाला सांगू का की कधी पण तुम्ही काम जे काय करता ना तर स्वार्थ सोडून काम करा, निरपेक्षेने काम करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आणि मोठं फळ मिळेल.